गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. यावेळी लोक उत्साहाने नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध सण आणि परंपरा पाळतात. या दिवशी कडुलिंब आणि गुळ खाण्याची एक खास पद्धत आहे. कडुलिंबाच्या पानांचे सेवन आयुर्वेदिक दृष्टीने खूप फायदेशीर आहे. कडुलिंब रक्त शुद्धीकरण करतं, पचन सुधारतो आणि त्वचेच्या विकारांवर आराम देतो. कडुलिंबाचे सेवन पचन क्रिया सुधारते. कडुलिंबाचे पाणी प्यायल्यामुळे शरीर थंड राहते आणि शरीरातील जंत व अशुद्ध पदार्थ बाहेर टाकले जातात. कडुलिंब रक्त शुद्धीकरणासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत करते. गुळ आणि कडुलिंब एकत्र सेवन केल्याने शरीरातील संतुलन राखलं जातं. कडुलिंब थंड प्रवृत्तीचा असतो तर गुळ उष्ण प्रवृत्तीचा असल्यामुळे एकत्र सेवनाने उष्ण आणि थंडपणा यांचे संतुलन साधता येते. गुळ हे लोह तत्वाने भरपूर असते आणि कडुलिंबामुळे त्याचे पचन सोपे होते. तसेच गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि ऊर्जा असते जे शरीराला ताकद देतात. कडुलिंबाचे पाणी, पावडर, पेस्ट किंवा कडुलिंबाची काडी दात घासण्यासाठी वापरली जाते. तसेच कडुलिंबाचे तेल आणि पाला त्वचेच्या विकारांवर देखील उपयोगी आहे. गर्भवती महिलांसाठी कडुलिंबाचे सेवन फायदेशीर असू शकते. यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण संतुलित राहते. कडुलिंबाच्या पानांपासून डासांची समस्या कमी करण्यास मदत होऊ शकते. कडुलिंबाची पाने भाजून घरात ठेवले की डास कमी होतात. गुळ आणि कडुलिंबाच्या सेवनामुळे शरीराला थंडपणा, ऊर्जा आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. यामुळे संपूर्ण शरीराचे संतुलन राखले जाते. कडुलिंबाचे सेवन केल्यानंतर पाणी प्यायला हवे, कारण कडुलिंब थोडा कडवट असतो आणि त्याचे पचन सहज होण्यासाठी पाणी आवश्यक आहे.